गभीर कळाले, शिवशाव सोनवणे, क्रांतिभाव मानले असे थोर नेते, दिग्विजय नेते, बोधिसत्व, परमपूज्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करतो. खरं तर पाहता तर आपला देह आपल्यासाठी या माणसाने झिजवला. जर या माणसाने जर आपला देह झिजवला नसता तर आपली अवस्था एखाद्याच्या पाटलाच्या वाड्यावर किंवा एखाद्या ब्राह्मणाच्या वाड्यावर आपण साखरी करता विजलो असतो. म्हणून म्हणतो की आम्हाला डोळे मिळाले, डोळ्यांना हात मिळाले, पांघरे पडू लागले आणि तुमच्यासारखे माझ्यासारखे हजारो वर्ष गुलाम असलेले मनुष्य प्राणी या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका 14 एप्रिलला आपल्याला एक सन्मान दिला. ही 14 एप्रिल आपल्यासाठी एक फार मोठी आहे. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या ओटीमध्ये लागू 14 ऑक्टोबर 1956ला आपल्याला धर्मदीक्षा देऊन आपला मानवी मेंदू कोणाकडे न झुकता स्वातंत्र्य असावं, स्वावलंबी असावं, कोणत्याही चातुर्वर्णी व्यवस्थेवर विश्वास न ठेवता आज आपण या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे प्रगती करू. खरं तर पाहिलं तर आंबेडकरी चळवळीमध्ये बौद्ध भिक्खूंची संख्या फार कमी आहे. 1956ला आपल्याला धर्मदीक्षा देताना बाबासाहेबांना चंद्रमणी भांतेच्या हस्ते आपल्याला धर्मदीक्षा द्यावं लागली. त्या काळामध्ये नागपूर भूमीमध्ये दीक्षा घेताना आपल्याला बुद्ध मूर्ती सुद्धा नव्हती. ती तथागत भगवान गौतम बुद्धाची जी मूर्ती आहे ती राष्ट्रीय संग्रहालय नागपूर येथे एका कुलकर्णी किंवा एका माणसाने दान दिलेली होती. ती मूर्ती आणण्यासाठी आपले त्या काळामधले जे दीक्षाभूमीचे जे सचिव होते फुलझले सरांनी त्या ब्राह्मण इस्माला विनंती केली की ते राष्ट्रीय संग्रहालयामधली तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आम्ही धम्मदीक्षा घेत आहोत, की आम्हाला धम्मदीक्षासाठी द्यावी. त्या माणसाने पत्र देऊन ते राष्ट्रीय संग्रहालयामधली मूर्ती ती धम्मदीक्षाच्या मंडपाच्या स्टेजवर होती. आज आपण 1956 पासून आतापर्यंत जो आकडा पार केला तर खरं तर पाहिलं तर आता तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्त्या असंख्य, प्रत्येकाच्या घरात विहारात असंख्य मूर्त्या आहेत. आज आपण आपल्यामध्ये बौद्ध भिक्खूंची संख्या कमी होती, पण आंबेडकरी चळवळीमध्ये जसजसं धम्म वाढत गेला तसतसं बौद्ध भिक्खूंची संख्या वाढत गेली. आणि आंबेडकरी चळवळी 2 भाग आहेत बौद्ध धर्माचे. एक भारतीय बौद्ध धर्म, एक परदेशी बौद्ध धर्म. परदेशातला बौद्ध धर्म हा वेगळा याचा आहे आणि भारतीय बौद्ध धर्म हा आपल्या भारतातल्या बौद्ध धर्मासारखे वागतात. बाबासाहेबांनी एका रंगोळी इथे 4थ्या धम्म परिषदेमध्ये बाबासाहेबांनी असं भाषण केलं होतं की प्रत्येक देशातल्या बौद्धांनी आपला सोयीचा बुद्ध तयार केलेला आहे, मला तो सोयीचा बुद्ध नको, असं बाबासाहेबांनी त्या धम्म परिषदेमध्ये सांगितलं होतं की मला भारतातला बौद्ध धम्म हवा आहे. त्यानंतर बौद्ध भिक्खूंची संख्या धम्म प्रचारासाठी फार कमी आहे. असंख्य वाढत 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 बौद्ध भिक्खूंची संख्या वाढत गेली. आंबेडकरी चळवळीमध्ये जे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं एवढं मोठं दान, असंख्य बौद्ध भिक्खू तयार झाले. जर 50 वर्षाच्या अगोदर जर पाहिलं तर आमच्या वडिलांचं पण लग्न हिंदू पद्धतीने झालं होतं त्या काळामध्ये म्हणतात, कारण धम्म नव्हता. खरं आहे म्हणजे तर आपल्या लग्न सुद्धा हिंदू पद्धतीने होत होते, पण आपण 1956च्या नंतरचे जे काही आपले लग्न सोहळे झाले ते बौद्ध पद्धतीने झाले. इथं आपण बाबासाहेबांचं ऐकलं. तर आता जी पिढी आहे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नंतर आपल्याला धम्मदीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबाच्या नंतरची जी पिढी आहे ती युग परिवर्तन होती. आता आपण 4थी पिढी आहोत.
चौथ्या पिढी हा ही गोंधळलेली पिढी आहे, गोंधळलेली, विश्वास नाही ठेवत कोणावर. आणि चौथी पिढी जी आहे ही लाभासाठी तयार झालेली पिढी आहे. त्यांना तथागत भगवान गौतम बुद्धाचं, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही घेणं देणं नाही. प्रत्येक आई वडिलांना वाटते की माझा पोरगा मोठा व्हावा, एटीएम मशीन सारखं त्यानं जगावं. अशी परिस्थिती झालेली आहे की कधी कधी असं वाटतं की काय करायचं, काय धम्मदीक्षा, एवढा बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षाचा सोहळा दिला, त्यानंतर आपण आपल्या पिढीनं त्या पिढीनं केलं, पण तिसरी आणि चौथ्या पिढीनं अजून धम्माचं काम करत नाही. हे आज एक फार मोठी दुःखदायक, वेदनादायक गोष्ट आहे. आज 84 वर्षाचे बौद्ध भिक्खू त्यांनी आपलं मनोगत गौतम भाऊनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आज त्यांचं 35-44 वर्षाचं आयुष्य, म्हणजे खरं तर जन्मापासून पकडत नाही बौद्ध भिक्खूंमध्ये. त्यांचं जे कार्य असते, ज्या दिवशी उपसंपदा झालेली असते त्या दिवसाचा त्यांचा तो जन्म असतो, तिथून त्यांचं ते पकडतात. तर 44 वर्ष धम्मवर्ष बनतेनं आपल्या आंबेडकरी विचाराला एवढं मोठं दान दिलं. आंबेडकरी समाजामध्ये जे लग्न कार्य होते, त्यांना धम्मप्रचार करून बाबासाहेबांचे विचार त्यांनी प्रत्येक घराघरात नेले. आणि विशेष म्हणजे आमचं जे विठ्ठलराव बनसोड, जे येसाजी मालाजी बनसोड माझे आजोबा होते, माझी आजी जी होती ती आजी शेलूकर, भंतेजीचं आडनाव पहिल्यांदा शेलूकर होतं. शेलूकर असल्यामुळे यांची आत्या आमच्या आबाजीला होती. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामधलं यांचं फार मोठं योगदान आहे. तर आम्ही असे घडत गेलो. पहिल्यांदा आपण वारकरी पंथातले लोक होतो. आमचे आजोबा पण पंढरीला जात होते. बरोबर आहे काय? तर त्या काळामध्ये आमच्या नाकापार्टीचे जे काही आजोबा होते हे पण पंढरीला जात होते. पण पंढरी करूनही सुद्धा म्हणजे बुद्ध त्या काळामध्ये नव्हता त्या काळामध्ये. पण जसजसं भंते झाले तसे बुद्ध धर्म वाढत गेला. आज या भंतेजीचं जर पाहिलं तर खरंच मला अभिमानाची गोष्ट वाटते की 84 वर्ष आयुष्य लाभलेला हा भंतेजी कोणत्याही प्रकारे शारीरिक थोड्याशा म्हणजे पैदल चालतात, पण मेमरी अजूनही स्ट्रॉंग आहे. मला तर वाटते आपण कधी जगू का नाही असं वाटतं कधी कधी की आमची मेमरी काम करेल का. आताच आपण मोबाईलवर एवढे काही आपण गुंतलेलो आहोत की आपल्याला मेमरी म्हणजे एखाद्याचा आपल्या पत्नीचाच फोन आपल्याला नंबर माहीत नसते किंवा आपल्या मुलाचा फोन फक्त सेव्ह केलेला नंबर आपण दाबतो. तर ही जे काही आठवणी आहे ते आपल्या मेंदूमध्ये कधी कधी म्हणजे सेव्ह होण्याचे जे काही दृष्टिकोन आहे ते सेव्ह होऊन नाही राहिलेले आहे. आता सगळं रेडीमेड आपल्याला मिळालेलं आहे. आज मी 2006ला हे जैतवन पर्यटन स्थळाची स्थापना केली. इथं एकदम ही बंजर जमीन होती. इकडे दगड, काट्या, अशा बोरीच्या काट्या. इथं एक पंचशिलाचा आम्ही एक झेंडा लावला. झेंडा लावत असताना लोक आम्हाला हसायचे की अरे या लोकांनी काय अतिक्रम केलं का फॉरेस्टच्या जागेवर. पण भविष्यात हळूहळू करता मनात मधलं जे अधिष्ठान असते, बाबासाहेब म्हणायचे नेहमी, जे माणसं अधिष्ठान करतात, ध्येयवादी असतात तेच लोक पुढे भविष्यात सक्सेस होतात. मी भारतामधून ज्यावेळेस हा एक ध्यानाचा जो प्रकार आहे, ताटक म्हणतात ध्यान, की मलाही वाटायचं की मी 6 घंटे पापणी नहालो तर बघत राहायचं. माझ्या आईनं मला एक वेळेस म्हटलं होतं की बाबा जरा मी शेतामध्ये मिट्टू हाकलून ये, तर मी मिट्टू हाकलायचे नाही, ते ज्वारी खायला घ्यायचे, मी सूर्याकडे बघत राहायचं. की मला वाटायचं की आपणही काहीतरी केलं पाहिजे. असं करता आज जो माझा प्रवास आहे, मी 62 वर्षाचं आहोत, त्या ह्याच्यातही मला वाटलं की नाही आपण काहीतरी रेकॉर्ड तोडलं पाहिजे. मग मी जागतिक विक्रम जे वर्ल्ड वाईड जे ग्रीनिश बुक आहे त्याच्याकडे मी अप्लिकेशन केलं 2019ला. त्यांनी मग मला सांगितलं की नाही 2019ला कोरोना आहे, आम्ही आमची टीम काही म्हणजे तुमचं हे परीक्षण करणार नाही. मग मी असं लागोपाठ करत मग नेहमी रोज सकाळी प्रॅक्टिस करता मग मी ठरवलंच की आपण अजून यांच्याशी संपर्क करावा. मग त्या लोकांनी माझ्याशी संपर्क केला. ऑनलाईन माझं 1 तास म्हणजे मायकल थॉमस नावाचा एक अमेरिकेतला एक इसम होता, त्याचं वर्ल्डमध्ये नाव होतं, अजूनही नेटवर आहे त्याचं मायकल थॉमसचं. मी त्याचं रेकॉर्ड 1 घंटा, त्याचं 1:05 होतं, तर मी 1 घंटा 7 मिनिट 2 सेकंद केलं आणि त्यांना लाईव्ह ते माझं ते टेलिकास्ट पाठवलं आणि त्यांनी ते सुद्धा पाहिलं. मग त्यांनी चेक केलं आणि त्यानंतर मला त्यांनी प्रमाणपत्र दिलं, गोल्ड मेडल दिलं.
तर ध्येय असल्यानंतर माणूस काहीही करू शकतो. तर ध्येय अधिष्ठान प्रत्येक आपल्या बौद्धातल्या लोकांनी केलं पाहिजे. आज एका हाकेवर ठरवलं होतं की आज आपण बौद्ध भिक्खूंचा, जे आपल्या आंबेडकरी चळवळीमधला बौद्ध भिक्खू आहे त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे, त्यांचा वाढदिवस साजरा केला पाहिजे. आज जर आपण सर्व पिढीनं जर केला तर उद्या आपण बौद्ध भिक्खूचा सन्मान ठेवू, नाही तर ठेवणार नाही. आजची पिढी बौद्ध भिक्खूंना मानत नाही, फक्त लग्न कार्यालयाला आपण बौद्ध भिक्खूंना मान देतो. आज अशी परिस्थिती आहे की एस टीमध्ये प्रवास करताना बौद्ध भिक्खूंपाशी पैसे नसतात. तर आपण एक समाजामध्ये जसा मुस्लिम समाजातला एखादा माणूस असतो, तो माणूस मस्जिदीला दर शुक्रवारी 10 ते 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दान देतो. तर आपण सुद्धा बौद्ध भिक्खूंना आपण सर्वांनी दान दिलं पाहिजे. त्यांचा जसा सन्मान आहे गावामध्ये, जीवनधारीचा सन्मान आपण लोकांनी केला पाहिजे. तुम्ही बाहेरच्या देशामध्ये जा, बाहेरच्या देशामध्ये बौद्ध भिक्खूंचा सन्मान खूप भयानक आहे. सकाळी भिक्षाटन करताना की काही जे लोक अन्नदान देण्यासाठी लाईन लागतात की आज माझं जे जेवण आहे हे एखाद्या बौद्ध भिक्खूला जाईल का, काही काही लोक वापस जातात जेवण घेऊन, तर ते नाराज होतात. कधी कधी त्यांचा नंबर लागत नाही जेवण्यासाठी. तर आज आपल्यामध्ये या एवढा मोठा महान धर्म दिला, आपण बौद्ध भिक्खूंचा सन्मान केला पाहिजे. जर नाही तुमच्या हाताने जर काही होत नसेल तर त्यांना तुम्ही वंदनही केलं तरी खूप तुमचं एक पुण्यकर्म, एक तुमची कर्माची एक नोंद होते. असं करता करता जर आपण बौद्ध भिक्खूंची संख्या वाढवली पाहिजे. जर संख्या नाही वाढली तर लग्न कार्यासाठी तुम्हाला धडपडता येणार नाही की अरे बौद्ध भिक्खू आहे का उपलब्ध, आहे का उपलब्ध. तर अशी बौद्ध भिक्खूंची खाण झाली पाहिजे. 11व्या शतकामध्ये बौद्ध भिक्खूंची फार मोठी खाण होती, म्हणतात तथागत भगवान गौतम बुद्धाच्या त्या काळामध्ये सांगायची. तशी एक अशी फॅक्टरी अजून आपल्या बौद्ध भिक्खूंची झाली पाहिजे. कारण बौद्ध धर्माचा प्रसार उपासक करू शकणार नाही, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी शील, त्याच्यासाठी काश्य वस्त्र आणि त्याच्यासाठी ध्यान, ह्या ज्या गोष्टी असतील तर तोच तथागत भगवान गौतम बुद्धाचा संदेश वाहक करू शकेल, नाही तर होऊ शकणार नाही. कारण मी काय पांढऱ्या कपड्यामध्ये धम्म प्रसार करणार शकणार नाही. कारण बौद्ध भिक्खूंनी जर 2 शब्द कानावर जर सांगितले तर लोकांच्या मनामध्ये डायरेक्ट घुसतात. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये मोठे डॉक्टर, जीवन नावाचा एक डॉक्टर होता, त्याला तथागतांनी धम्मदीक्षा दिली नव्हती म्हणतात. तर ते जीवन रडला होता की मला दीक्षा का देत नाही. नंतर शेवटी तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्याला दीक्षा दिली. तर आज आपल्याकडे मोठे डॉक्टर झाले, अनिल भाऊचे आमचे जावई आज डॉक्टर झाले. तर ही एक सेवा करण्याची संधी मिळते माणसाला. तर आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी असो, मी असो, तुम्ही गावात का राहत नाही तर तुम्ही प्रत्येकाशी संवाद, मैत्री, प्रेम, आपुलकी हे सगळं विसरून गेलं पाहिजे. भूतकाळात जगायचंच नाही की बाबा मला त्यांना अपमान केला, माझा त्यांनी असं केलं. स्पर्धा आपण आपल्या समाजाशी नाही करायची, लक्षात कधी पण सांगतो. आपल्या नातेवाईकाशी स्पर्धा नाही करायची, आपल्या भावाची स्पर्धा नाही करायची. तुमची स्पर्धा काय ब्राह्मण लोक, बाबासाहेबांची स्पर्धा कोण होते, ब्राह्मण लोक होते. म्हणून बाबासाहेबांच्या तऱ्हेनं आपण सर्वांनी आपला मेंदू स्पर्धक म्हणून त्यांच्याशी आपण स्पर्धा करायची. आपल्या समाजाशी कोणत्याही प्रकारे स्पर्धा करायची नाही. हे जर तुम्ही ध्येय अधिष्ठान जर ठेवलं तर खरंच बौद्ध धर्म वाढेल. आज आपण म्हणजे 1956 पासून तर 75 वर्षापर्यंत आपण आज 1970 पर्यंत आपला धम्म चक्रप्रवर्तन दिन साजरा केलेला आहे. अजून पुढे आमची पिढी जी आहे या पिढीनं पुन्हा जोमाने आपला बौद्ध धर्म वाढवला पाहिजे. ध्यान, मेडिटेशन, जसं एखाद्या रविवारी विहारात गेलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर जेवण पंचशील त्रिशरण घेतल्याशिवाय जेवण नाही करायचं म्हणतात. रमाई जेवण वाढून आणायचं तर बाबासाहेब पहिल्यांदा ती जेवणाकडे बाबासाहेबांची आसक्ती नसायची होती. बाबासाहेबाला रमाईने एक दिवस विचारलं की बाबा तुम्ही असं काही पुस्तकात लिहिलं नाही का वेळेवर जेवण करायचं नाही. तर बाबासाहेब म्हणायचे रामू तसं नाही आहे, कुठंच लिहिलं नाही. तरी बाबासाहेबांनी, म्हणून आपण जेवणाच्या आसक्तीकडे न राहता आपण तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मागे आपण वळूया. आपण तथागत भगवान गौतम बुद्धाचा प्रसार आणि बाबासाहेबांनी दिलेलं स्वप्न आपण पूर्ण करूया. आज भंतिजीचं जयपूर पर्यटन स्थळामध्ये तावं त्यांनी आमच्या इथं शाखेर शिबिराचं पद घोषवलं आणि अनेक शाखेरांना धम्मदीक्षा देऊन त्यांना चांगले मार्गदर्शन केलं.
आज आमच्या परीनं आम्ही त्यांचा एक कापूर सत्कार घेणार आहोत, त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. हीच आपल्या आजच्या या जयपूर पर्यटन स्थळाच्या तर्फे मंगल कामना. आणि भंतेजीला अजून पुढं भविष्यामध्ये चांगलं आयुष्य वाढो, बल मिळो, आरोग्य चांगलं हो आणि निर्वाणाची जागा भंतेजीनं एखाद्या ठिकाणी शोधावी की तीच तुमची निर्वाणाची जागा असावी, हीच मंगल कामना करतो. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र. तुमचं कल्याण हो भंतेजी. आणि जयपूर पर्यटन स्थळाच्या मार्फत तुम्हाला आयुष्य लाभो, आमच्या कुटुंबामार्फत तुम्हाला मंगल कामना देतो आणि जय भीम करतो. साधू.